वस्त्रोद्योग अर्थात टेक्सटाईल इंडस्ट्री देशामध्ये कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारा हा महत्त्वपूर्ण सेक्टर। भारतासारख्या देशामध्ये टेक्सटाईल सेक्टरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे। इचलकरंजी व परिसरामध्ये वस्त्रोद्योग हा प्रमुख रोजगार देणारा उद्योग आहे। सन 2009 ते 2019 या काळात राजू शेट्टी खासदार असताना यांनी या वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित कोणती कामे केली आणि कोणते विविध प्रश्न मांडले याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वात आधी विविध घटक पाहूया। इचलकरंजी व परिसर हा यंत्रमागासाठी ओळखला जाणारा परिसर। या घटकासाठी राजू शेट्टी यांनी टेक्सटाईल अपग्रेडेशन फंड स्कीम अर्थात टप्स योजनेकरता पाठपुरावा केला। या पाठपुराव्या अंतर्गत महाराष्ट्रासाठी 1480 कोटी व त्यातील 350 कोटी इचलकरंजीसाठी मंजूर करून आणला। हँडलूम म्हणजेच हातमाग धारकांना विशेष पॅकेज दिले जावे, त्यांनी बनवलेल्या कपड्याला मार्केटिंग करता सहकार्य मिळावे, कोसा, बनारसी अशा प्रकारच्या हँडलूम कपडास प्रमोट करण्यासाठी सहाय्य मिळावे अशी मागणी केली। यानंतर आपण पाहूया रेशीम उद्योगाशी निगडीत माहिती। टेक्सटाईल सेक्टर मधील अत्यंत महत्त्वाचा धागा म्हणजे सिल्क। सिल्क इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठीचे उपक्रम, मलबेरी उत्पादन यासारखे महत्त्वाचे प्रश्न राजू शेट्टी यांनी मांडले। यासोबत कापसाची व कापडाची निर्यात, प्रशिक्षित कुशल कामगारांची कमतरता, वस्त्रोद्योगाशी संबंधित संस्थांना आर्थिक सहाय्य मिळावे यांसारखे अनेक प्रश्न देशाच्या सभागृहात मांडले। वस्त्रोद्योग भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने राजू शेट्टी यांनी विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग, प्रोसेस, हाऊस, ॲटोलूम इत्यादी घटकांना व्याजदरात सवलत मिळावी यासारखे अनेक प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा केला। या माहितीच्या आधारे निश्चितच असे वाटते की राजू शेट्टी यांचा धागा वस्त्र उद्योगाशी विणला गेलेला आहे। तर अशा या वस्त्रोद्योग क्षेत्रात संबंधित प्रश्नांना वाचा फोडणारा नेता म्हणजेच राजू शेट्टी।